चला तर बालमित्रांनो, आज आपण मकर संक्रांती विषयी मराठी निबंध लिहायला शिकणार आहोत। तर तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। मकर संक्रांत हा एक सगळ्यांचा आवडता सण आहे। तुम्हाला आवडतो का? हा सण दरवर्षी 14 जानेवारीला येतो। या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देतात। तुम्ही देतात का तुमच्या मित्र आणि मैत्रिणीला तिळगुळ? पुढील आहे तिळगुळ म्हणून तिळाचे लाडू दिले जातात। काही जण सोबत साखरेचा हलवा ही देतात। लिहून घेत चला तुमच्या वहीमध्ये। पुढील आहे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। आमचा तिळगुळ सांडू नका, आमच्याशी कधी भांडू नका, असे तिळगुळ देताना लोक एकमेकांना म्हणतात। तुम्ही म्हणतात का? एकमेकांविषयी स्नेह निर्माण करणारा हा सण आहे। या दिवशी स्त्रिया एकमेकींना संक्रांतीचे वाण देतात। त्या वाणात ओला हरभरा, ऊस, बोरे व तिळगुळ यांचा समावेश असतो। या सणाला स्त्रिया काळी वस्त्रे परिधान करतात। या दिवशी पतंग उडवण्याचा उत्सवच असतो। तुम्हाला आवडतं का पतंग उडवायला? लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण मनसोक्त पतंग उडवतात। आकाशात रंगबेरंगी पतंगांची गर्दी उसळते। असा हा उल्हासाचा सण आहे। चला तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।